मुलांसाठी चांगली स्कूल शोधताय? तब्बल 44 वर्षांचा अनुभव असणारे इचलकरंजी मधील कोहिनूर क्लासेस आता सुरू करत आहेत कोहिनूर प्री स्कूल। या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकता, कोणतेही डोनेशन घ्यायची गरज नाही। येत्या गुढीपाडव्याला जर तुम्ही ऍडमिशन केलात तर तुम्हाला 13,000 फी ऐवजी फक्त 10,000 फी भरावी लागणार आहे। एवढंच नाही तर त्यामध्ये तुम्हाला युनिफॉर्म, स्कूल बॅग आणि पुस्तके हे देखील मिळणार आहे। या प्री स्कूलची वैशिष्ट्य म्हणजे मुलांसाठी सेफ आणि सिक्युअर वातावरण असणार आहे। तसंच इथला स्टाफ सुद्धा क्वालिफाईड आणि मुलांच्या बाबतीत अगदीच केअरिंग असणार आहे। त्यासोबतच अगदी 24 तास आपली मुलं सीसीटीव्हीच्या कक्षेमध्ये असणार आहेत, त्यामुळे काळजीचं कोणतं कारणच उरत नाही। मुलांच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये वाढ व्हावी म्हणून इथे इंडोर आणि आउटडोर गेम सुद्धा घेतले जाणार आहेत। तसेच वेळोवेळी त्यांच्या पालकांसोबत संपर्क सुद्धा साधला जाणार आहे। आवडलं ना तुला हे प्री स्कूल? मी तर माझ्या मुलाचं कोहिनूर प्री स्कूल मध्ये ऍडमिशन फिक्स केलंय। तुम्ही कधी करता? तर मग लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरशी संपर्क साधा। नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला, SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। डोंबारी समाज व भीमशक्ती सामाजिक संघटना यांच्या वतीने डोंबारी समाज महामेळावा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। रविवार दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी डोंबारी समाज व भीमशक्ती सामाजिक संघटना यांच्या वतीने डोंबारी समाज महामेळावेचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आले। सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ संगीता चंद्रकांत हंडोरे, माजी नगरसेविका, चेंबूर, मुंबई, ॲडव्होकेट प्रज्योती चंद्रकांत हंडोरे व इचलकरंजी महानगरपालिका नगरसेविका सौ प्रमिला रवी जावळे होत्या। सौ संगीता चंद्रकांत हंडोरे बोलताना म्हणाल्या की महिलांवरील अन्याय आणि अत्याचाराविरोधात लढा देणे ही काळाची गरज आहे। समाजात सुरक्षित वातावरण निर्मितीसाठी आणि महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, राज्यसभेचे खासदार, माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली मोठा लढा उभा करू। स्त्रियांना दुय्यम वागणूक देणाऱ्या पारंपरिक विचारसरणीविरुद्ध लढा देणे आवश्यक आहे। त्या पुढे बोलताना असे म्हणाल्या की कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांनी प्रथेच्या नावाखाली होणाऱ्या शोषणाविरोधात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करून अनिष्ट परंपरांना नाकारणे गरजेचे आहे हे निदर्शनास आणून दिले। त्याचबरोबर लोकशाही पद्धतीने लढा उभा केला व ही डोंबारी समाजातील कलंकित असलेली प्रथा बंद केली असून आम्ही सदैव सुनील जावळे यांच्या पाठीशी तटस्थपणे उभे आहे व पुढेही उभे राहणार अशी ग्वाही दिली। यावेळी ॲडव्होकेट प्रज्योती चंद्रकांत हंडोरे बोलताना म्हणाल्या की महिलांनी स्वतःच्या हक्कांची आणि कायद्याची माहिती करून घेणे गरजेचे आहे। त्याचबरोबर महिलांनी संघटित होऊन कायद्याचा आधार घेऊन आणि सामाजिक जागृतीद्वारे या अन्यायाविरुद्ध लढा देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले। यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील जावळे बोलताना म्हणाले की डोंबारी हा समाज संपूर्ण भारतात विखुरलेला एक पारंपरिक भटक्या, ऐतिहासिकदृष्ट्या उपेक्षित समुदाय आहे। त्यांचा पारंपरिक व्यवसाय रस्त्यावरील कला प्रदर्शन, कसरती, नृत्य व ढोलवादन असा होता। पूर्वी हा समाज अशिक्षित असा होता। या समाजात पूर्वीपासूनच जात पंचायत जो निर्णय घेईल तो मान्य असायचा। विधवा महिलेला दुसरे लग्न करण्यास परवानगी नाही, मात्र पुरुषाला दुसरे लग्न करायला परवानगी आहे। हा अन्याय कित्येक वर्षे या समाजातील विधवा महिला सहन करीत आहेत। पंच, पुजारी व पुढारी जे निर्णय घेतील त्याप्रमाणे सर्व समाज वागू लागला। याच पंच, पुजारी व पुढारी लोकांनी डोंबारी समाजात मी म्हणेन तो कायदा अशी वागणूक देणे चालू केले। गेली 400 वर्षे हा अन्याय सहन करीत डोंबारी समाज जगत आहे। विधवा महिलांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध, त्याचबरोबर डोंबारी समाजातील काही आईवडील कन्यादान न करता केवळ पैसा मिळविण्यासाठी मुलींची विक्री करतात, ही क्रूर असून ते कायमस्वरूपी बंद करणेबाबत 400 वर्षाचा अंधार दूर करून समाजाला प्रकाशाची दिशा देण्याकरिता भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, राज्यसभेचे खासदार, माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली लढा उभा केला व ही डोंबारी समाजातील कलंकित असलेली प्रथा बंद केली। ते पुढे बोलताना असे म्हणाले की माझ्या जीवात जीव असेपर्यंत महिलांच्यावर होणाऱ्या या क्रूर व अत्याचारांविरुद्ध हा लढा मी देतच राहणार।
अंधश्रद्धा आणि अंधपरंपरा नाकारून वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध दृष्टिकोन ठेवणे, समाजातील समस्या सोडवण्यासाठी एकत्र येणे, एकमेकांना मदत करणे आणि आपापसातील एकता टिकवून ठेवणे याकरिता सदर डोंबारी समाज महामेळावाचे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते भीमशक्ती सामाजिक संघटनेने केलेल्या कामाचा आढावा देणारी कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी सौ लक्ष्मी गारवे, सौ जयश्री गागडी, सौ मेघा मलकीकर, सौ वैष्णवी जावळी, सौ श्वेता जावळी, सौ मंगल माळकरी, श्याम लाखी, बाबासाहेब लाखी, आकाश चव्हाण, प्रकाश बरकाळी, राहुल जावळी, करण जावळी, चंद्रकांत कांबळी, रोहित मदाळी, अंकुश लाखी, सागर राजगिळे, संजय कुडाळकर, शशिकांत लाखी, अस्लम खलिफा, जयवंत वडर, सनी जावळी, अमोल लाखी, हाफिजुल्ला शेख, हर्ष गागडी आदीसह भीमशक्ती सामाजिक संघटना महिला पदाधिकारी व कार्यकर्ती उपस्थित होती.